जय हिंद, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मिलिटरी एज्युकेशनवर। मित्रांनो, आजचा स्पेशल व्हिडिओ एसएससी जीडी 2024च्या कॅन्डिडेटसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। कारण की तुम्ही 2 दिवसापूर्वी पाहिलं असेल फिजिकलची अपडेट आलेली आहे आणि ती खूप आगळीवेगळी अपडेट आहे। जे कॅन्डिडेट खूप दिवसापासून एसएससी जीडीचा फिजिकलचा वेट करत होते, ज्यांचे चांगले नंबर आहे एसएससी जीडीच्या एक्झाममध्ये, ते कॅन्डिडेट खासकर एसएससी जीडीचे फिजिकलचा वेट करत होते। आणि फिजिकलचा वेट करताना तुमच्या समोर अशी एक आगळीवेगळी अपडेट आली की तुमचं फिजिकल, डीव्ही आणि मेडिकल एक्झामिनेशन, पीएसटी, पीईटी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डीएमई, आरएमई, डिटेल मेडिकल एक्झामिनेशन आणि रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन, या सगळ्या गोष्टी तुमच्या एक साथ होणार आहेत। यामध्ये तुम्हाला कोणताही डाऊट नको। आणि या गोष्टी सगळ्या एक साथ म्हणजे होणार असल्यामुळे खूप साऱ्या कॅन्डिडेटच्या मनात डाऊट आहे की यामुळे आमच्या कट ऑफवर पुढे काय परिणाम होऊ शकतो। कारण की या गोष्टीमुळे तुमची जी एसएससी जीडीची सर्वात पहिलीची जी फिजिकल सिलेक्शन प्रोसेस होती, सर्वात पहिले तर तुमची सीबीटी एक्झाम व्हायची। सीबीटी एक्झामच्या नंतर एक कट ऑफ लागायचा। त्या कट ऑफ नंतर जे कॅन्डिडेट पुढे जायचे ते फिजिकलसाठी क्वालिफाय व्हायचे। फिजिकल क्वालिफाय होऊन जे कॅन्डिडेट पुढे जायचे त्यांच्यासाठी परत एक कट ऑफ लागायचा। आणि तो कट ऑफ क्वालिफाय होऊन जे कॅन्डिडेट पुढे जायचे ते मेडिकल एक्झामिनेशनला जायचे। यामध्ये तुम्हाला कुठलाही संकोच नको। आणि मेडिकल एक्झामिनेशन होऊन तुमचा अजून एक फायनल मेरिट लिस्ट लागायची। आणि मग जे फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या कॅन्डिडेटचं नाव असायचं, जे कॅन्डिडेट फायनल मेरिट लिस्टमध्ये यायचे त्यांचं फायनल सिलेक्शन व्हायचे। म्हणजे इन द सेन्स यामध्ये तुमचे 3 कट ऑफ लागायचे। पहिले तर फिजिकलचा कट ऑफ, दुसरा तर तुमचा मेडिकलचा कट ऑफ आणि तिसरा तर तुमचा फायनल मेरिटचा कट ऑफ, असे 3 कट ऑफ पहिले एसएससी जीडीच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये या भरतीमध्ये लागत होते। पण यामुळे ही प्रोसेस सर्व एक साथ झाले असल्यामुळे काय होणार आहे की तुमचा हा मेडिकलचा जो कट ऑफ लागायचा हा कट ऑफ आता लागणार नाही। कारण की जे कॅन्डिडेट फिजिकल देतील ते डीव्ही सुद्धा देतील, ते मेडिकल सुद्धा देतील। त्यामुळे तुमचा मेडिकलचा कट ऑफ यामधून निग्लेक्ट होऊन जाईल। मेडिकलचा कट ऑफ ह्यावेळेस तुमचा लागणार नाही। जे कॅन्डिडेट पीईटी, पीएचटी, डीव्ही, डीएमई, आरएमई सगळं क्वालिफाय करून जातील त्या कॅन्डिडेटचा डायरेक्ट फायनल मेरिट लिस्टसाठी ते शॉर्टलिस्टेड होतील आणि ते कॅन्डिडेट फायनलसाठी फाईट करतील। तर यामुळे सर्वात जास्त कॅन्डिडेटच्या मनात एकच डाऊट आहे की यामुळे कट ऑफवर काय परिणाम होणार। कारण की हे फायनल मेडिकलचं जर मेरिट यावेळेस लागणार नाही। कारण की जो कॅन्डिडेट फिजिकलसाठी क्वालिफाय झालेला आहे तोच कॅन्डिडेट सगळं मेडिकल एक्झामिनेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्या गोष्टी देईल। तर आमचा कट ऑफ अजून हाय जाऊ शकतो की कट ऑफवर याचा काय परिणाम होऊ शकतो की कट ऑफ याच्यापेक्षा बी डाऊन जाऊ शकतो। की सगळे डाऊट तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणारे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगून देतो, या पहिले एसएससीच्या एक्झाममध्ये जे पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार सांगतो, जे पण मी बदल पाहिले, जसं की दिल्ली पोलीसमध्ये मी चेंज पाहिला होता। दिल्ली पोलीसची आत्ता 6 महिन्यापूर्वी तुमची ही भरती झालेली आहे, यामध्ये पण सेम असे चेंजेस झाले होते की दिल्ली पोलीसचं पण पहिले तुमची एक्झाम व्हायची, त्यानंतर फिजिकलचा कट ऑफ, त्यानंतर मेडिकलचा कट ऑफ, त्यानंतर फायनल मेरिट। पण दिल्ली पोलीसमध्ये पण सेम ह्या गोष्टी सगळ्या एक साथ झाल्या, पीईटी, पीएचटी, डॉक्युमेंट, डीएमई, आरएमई। त्यामुळे दिल्ली पोलीसचं फायनल फिजिकलपेक्षा फायनल कट ऑफ फक्त फिजिकल आणि फायनल कट ऑफ मध्ये फक्त आणि फक्त मित्रांनो 1 मार्काचा अंतर होता। 1 मार्क पण नाही, ते पॉईंटमध्येच ते कट ऑफ होतं। तर या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे। आणि या पहिले सीआरपीएफ एससीएम पाहिलं, त्यानंतर सीआरपीएफ ट्रेड्समन पाहिलं, त्याचा फायनल कट ऑफ आता वेटिंगला आहे। पण दिल्ली पोलीस पाहिलं मित्रांनो, यामध्ये फायनल कट ऑफ जास्त काही वाढला नाही। कारण की यामध्ये सर्वात महत्त्वाची एक प्रोसेस राहते की जे कॅन्डिडेट पीईटी, पीएचटी क्वालिफाय करतील ते डीव्ही आणि डीएमई, आरएमई साठी पुढे जातील। आणि या कॅन्डिडेटमधून डीएमई या फिजिकलमध्ये जर खूप सारे कॅन्डिडेट डिस्क्वालिफाय होतात ज्यांची प्रॅक्टिस नाही राहत, आणि त्या कॅन्डिडेटचे जर नंबर चांगले राहिले, 130 प्लस नंबर राहिले, 135 प्लस नंबर राहिले, 140 प्लस नंबर राहिले, ते कॅन्डिडेट जर फिजिकल, पीईटी, पीएचटी डिस्क्वालिफाय होऊन गेले तर त्यांचा ते पुढच्या सिलेक्शन प्रोसेससाठी शॉर्टलिस्टच होत नाही। आणि तो तुमचा कट ऑफवर खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो। खूप साऱ्या कॅन्डिडेटचा डाऊट राहतो की मला कट ऑफपेक्षा 2 नंबर जास्त आहे, 5 नंबर जास्त आहे, 7 नंबर जास्त आहे। तर चिंता करायची काही हरकत नाही मित्रांनो। तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट मी क्लिअर करून देतो, आपण एक्झाम देताना असा विचार करत नाही की 40 लाख पोरं एक्झाम देणार आहे, मग मी एक्झाम द्यायला जाऊ का नको। तुम्ही आता शॉर्टलिस्ट झाले, भले आपला महाराष्ट्राचा कट ऑफ 104 ओबीसीचा असेल फिजिकलचा, आणि तुम्हाला 107 मार्क जरी असतील तरी तुम्ही पुढच्या प्रोसेसची 100% तयारी करा। दिल्ली पोलीसचं उदाहरण तुमच्या समोर आहे।
5,500 जागा फक्त होत्या आणि सगळी प्रोसेस एकत्र झाल्यामुळे फायनल कट ऑफ फिजिकलच्या कट ऑफपेक्षा फक्त 1 मार्काने वाढलेला आहे. यामध्ये तुम्हाला कुठलाही संकोच नको, तुम्ही पाहू शकता, रिसर्च करू शकता या गोष्टीवर. आणि जर तुम्हाला एवढे मार्क्स, तुम्हाला 2-3 मार्काची जरी लीड असेल तर तुम्ही 100% तयारी करा, काहीही होऊ शकतं. खूप सारे कॅन्डिडेटचे मला मॅसेज होते की कट ऑफवर काय परिणाम पडेल, कट ऑफ हाय लागेल का लो लागेल. तुम्ही जर क्वालिफाय झालेले नेक्स्ट टेस्टसाठी तर तुम्ही 100% तयारी करा. कट ऑफचं टेन्शन घेऊ नका, कारण की फर्स्ट टाइम ही प्रोसेस झालेली आहे, फर्स्ट टाइम ही प्रोसेस आलेली आहे. आणि या प्रोसेसमुळे खूप काही म्हणजे बदल तुम्हाला पाहायला मिळू शकता. यामध्ये तुम्हाला कुठलाही संकोच नको, कट ऑफ खूप कमी बी जाऊ शकतो. ज्या कॅन्डिडेटचे 7-8 मार्क्स जरी जास्त आहे त्यांचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं, कारण की जास्त मार्क्सवाला कॅन्डिडेट फिजिकल डिस्क्वालिफाय होऊ शकतो, मेडिकल डिस्क्वालिफाय होऊ शकतो, डीव्ही मध्ये डिस्क्वालिफाय होऊ शकतो. बऱ्याच प्रोसेस तुम्हाला अजून जायचे आहे. तर त्यामुळे तुम्ही जरी तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स असतील तरी तुम्ही तुमची तयारी करत राहा आणि होप ठेवा. 100% एखाद टायमाला सिलेक्शन पण होऊ शकतं, हे काही सांगता येत नाही. हे खूप साऱ्या माझ्या मित्रांचे डाऊट होते. मित्रांनो, आशा करतो तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.